सुप्रसिद्ध भारतीय गझल गायक पंकज उधास यांचं नुकतंच निधन झालं आहे। त्यांनी संगीत जगतात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। त्यांच्या अशा मृत्यूमुळे संगीत प्रेमींमध्ये आणि सिने जगतात शोककळा पसरली आहे। ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। 10 दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। आज सकाळी 11च्या सुमारास त्यांचं निधन झालं असल्याचं त्यांच्या PR टीमने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय। तर मित्रांनो, त्यांच्या कारकिर्दीचा विशेष आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला। ते संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातूनच आले होते, त्यामुळेच त्यांना संगीताची इतकी सखोल जाण होती। त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते। पंकज उधास यांनी 1970च्या दशकात त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली होती। सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला। त्यांनी विविध मैफिली आणि संमेलनांमध्ये सादरीकरण केलं। हळूहळू त्यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे तसेच गझल शैलीतील प्रभुत्वामुळे त्यांची म्हणून अशी एक ओळख निर्माण होत गेली। 1980च्या दशकाच्या सुरुवातीस पंकज उधास यांना त्यांच्या आहट अल्बमच्या रिलीजनंतर खऱ्या अर्थाने व्यापक प्रसिद्धी मिळाली। याच अल्बममध्ये चिठ्ठी आई है आणि और आहिस्ता यासारख्या हिट गझलांचा समावेश होता। या अल्बमने प्रचंड यश मिळवले आणि त्यामुळेच ते स्टारडमपर्यंत पोहोचले। आहटच्या यशानंतर पंकज उधास यांनी मुकरार 1981, तरन्नम 1982 आणि मिट्टी 1983 यासह हिट अल्बमची मालिकाच रिलीज केली। त्यांच्या गझल आणि रोमॅन्टिक बॅलड्सच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे त्यांना प्रचंड चाहते मिळत गेले। तसेच समीक्षकांनाही त्यांचं गाणं आवडू लागलं। पंकज उधास यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जगजीत सिंग, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासह अनेक नामवंत संगीतकार आणि गीतकारांसोबत काम केलं आहे। त्यांनी जगभरातील असंख्य मैफिली आणि संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केलं आहे। आपल्या मधुर आवाजाने आणि भावनिक गायकीने त्यांनी प्रेक्षकांना मोहित केलं आहे। त्यांच्या मृत्यूमुळे आज संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे। आजवर त्यांनी 50हून अधिक अल्बम रिलीज केले आहेत आणि संगीतातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं आहे। पंकज उधास विवाहित असून त्यांना 2 मुले आहेत। तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा।